नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत 10वी पास वरती या ठिकाणी वाहन चालक या पदाच्या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 37 जागांसाठी या ठिकाणी नवीन जाहिरात असणार आहे. त्यासाठी पे स्केल असणार आहे मित्रांनो तुम्हाला 29,200 ते 92,300 दरम्यान या ठिकाणी पे स्केल सुद्धा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला निवड यादी व प्रतिशत यादी असे दोन स्वरूपात तुमच्याकडे निवड यादी असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे न्यूज पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत उच्च न्यायालयात न्यायाधिकारी या पदासाठी यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेवरील वाहन चालक या पदासाठी या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी उमेदवाराची निवड व प्रतिची यादी 2 वर्षाकरिता या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मी पात्रता कोणकोणते आहेत, जागा किती आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. पदाचं नाव आहे वाहन चालक. यासाठी पदसंख्या असणार आहे मित्रांनो. जर बघितलं तर स्थापना आहेत मुंबई उच्च न्यायालय मुंबई, यामध्ये 26 जागा असणार आहेत. निवड 26 आणि वेटिंग लिस्ट 7 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे नागपूर खंडपीठासाठी 5 जागा असणार आहेत. निवड यादी 5 जागा आणि प्रतिशत यादी 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे औरंगाबाद खंडपीठासाठी 6 जागा असणार आहेत. निवडलेली 6 जागा आणि वेटिंग लिस्ट 2 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. ह्या तिन्हीसाठी मित्रांनो एस 10 मध्ये पे स्केल असणार आहेत. 29,200 ते 92,300 दरम्यान आणि इतर अलाउन्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी असणार. अशा स्वरूपात चांगला पगार सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार. त्यासाठी मित्रांनो पात्रता असणार मित्रांनो किमान 7वी पास असलेले विद्यार्थी आणि त्यापेक्षा जास्त शैक्षणिक असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर उमेदवाराने मराठी व हिंदी लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक राहणार. त्यासाठी वयोमर्यादा असेल मित्रांनो, वयोमर्यादा बघितली तर ओपनचं वयोमर्यादा असणार आहे 21 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. कास्टमध्ये असले तर 63 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असण्यासाठी वयाची कोणतीही वयोमर्यादा नसणार आहे. त्यासाठी मित्रांनो जे ड्रायव्हरसाठी जी पोस्ट आहे त्यासाठी मित्रांनो जे लायसन असतं त्यामध्ये LMV लायसन लागणार आहेत आणि 3 वर्षाचा हलके किंवा जड मोटर वाहनाचा अनुभव सुद्धा लागणार. म्हणजे लक्षात घ्या LMV किमान या ठिकाणी हलके मोटर वाहन जे असतं त्याचं या ठिकाणी जे लायसन असतं ते लागणार. त्याचबरोबर मागील 3 वर्षाचा तुम्हाला लायसन लागणार आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा लागणार. त्याचबरोबर उमेदवार वाहन चालवण्याचा पूर्ण कालावधी हा स्वच्छ असावा. त्याचबरोबर या ठिकाणी जी पदभरती आहे त्या ठिकाणी परमनंटली पदाची या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार. त्यासाठी पात्र उमेदवारांसाठी निवड वाती आहे. त्यामध्ये उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि त्याचं डोमासेल महाराष्ट्राचा रहिवासी सुद्धा असावा. तिचे आणि चरित्र प्रमाणपत्र चांगला असेल. तो आणि ती करार करण्यासाठी सक्षम असावा. त्यासाठी मित्रांनो जी परीक्षा शुल्क आहेत ती या ठिकाणी परीक्षा शुल्क बघितलं तर ओपन कास्ट असेल किंवा कोणती कास्ट असेल कोणासाठी सर्वांसाठी मित्रांनो 1,000 रुपये या ठिकाणी सर्वांसाठी फी या ठिकाणी समांतर फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय कोणताही अर्ज या ठिकाणी ऍक्सेप्ट केला जाणार नाही. भरलेले शुल्क कोणत्याही स्वरूपाचं परत दिले जाणार नाही. म्हणजे नॉन रिफंडेबल तुमची ठिकाणी जी फी असणार आहे. यासाठी फी मित्रांनो तुम्हाला SBI कलेक्टरद्वारे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी SBI कलेक्टरद्वारे या ठिकाणी मॅन्युअल युजर वाचून सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या आपण हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात याचा सेपरेटली व्हिडिओ देणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करण्यात तुम्ही या ठिकाणी वेबसाईट आहे bombayhighcourt.nse.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे. मित्रांनो ऑनलाईन अर्ज मित्रांनो जर बघितलं तर 15/12/2025 ते 5/1/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 15/12 म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून ते 5/1/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो जी फोटो आणि सही अपलोड करायचे आहेत. फोटोची साईज आहे मित्रांनो 3.5x4 आणि सही मित्रांनो 3x2.5 KB 40 KB पर्यंत तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म मध्ये तुम्ही या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करायचे. त्यासाठी मित्रांनो उमेदवारांनी bombayhighcourt.nse.in यासाठी मित्रांनो कार स्टाफ चालक ह्या पदासाठी या ठिकाणी स्वतंत्र या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्र फी 1,000 रुपये तुम्ही या ठिकाणी फी भरायची आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी एकाच आस्थापनेवरील या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही मुंबई नागपूर किंवा औरंगाबाद खंडपीठ यासाठी मित्रांनो एकाच ऍड्रेससाठी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवारांनी आपली सर्व माहिती योग्यरीत्या सबमिट केल्यानंतर आय एग्री बटन क्लिक करून या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचन करून
या ठिकाणी फॉर्म सबमिट करा आणि त्यानंतर रजिस्टर नंबर आणि बर्थ डेट टाकून त्याची प्रिंटआउट सुद्धा काढायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज केला असेल तर त्याने तिने जो लास्टचा अर्ज केलाय तिचा अर्ज या ठिकाणी विचारात घेतला आहे. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जर जास्त अर्ज केला असेल तर लास्टचा जो अर्ज आहे तो या ठिकाणी विचारात घेण्यात येणार आहे. यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. निवड प्रक्रिया जर बघितली तर मध्ये तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. 20 गुणांचे असणार, किमान 7 मार्क्स तुम्हाला मिळवायचे. यामध्ये मित्रांनो अभ्यासक्रम असणाऱ्या लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयांचा समाविष्ट असणार आहे. त्यामध्ये वाहन देखभाल, दुरुस्ती व किरकोळ विषय संबंधित मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहर व लगतची महत्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती व सामान्य ज्ञान अशा स्वरूपात अभ्यासक्रम असतात. मित्रांनो लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला पूर्व अनुभव असणार आहे 10 गुणांचा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोटर वाहन प्रशिक्षण असणार आहे. जसं की तुम्ही ट्रायल टेस्ट आपण म्हणू शकतो, यामध्ये 10 गुण असणार आहेत, त्यात 7 मार्क तुम्हाला मिळवायचे. त्यानंतर तुम्हाला मुलाखत असणार आहेत 10 गुण. अशा स्वरूपात तुम्हाला 50 गुणाची एक्झाम असणार, त्यामध्ये किमान 25% या ठिकाणी तुम्हाला मार्क सुद्धा मिळवायचं आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहेत अशा उमेदवारांनी खालील कागदपत्रासह आणि साक्षांकित प्रतीसह व मूळ डॉक्युमेंट सहित तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडला दाखला किंवा प्रमाणपत्र असेल किंवा SSC बोर्ड सर्टिफिकेट असेल. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतामध्ये 10वी 12वी डिग्री, डिप्लोमा काय असेल तर ते सगळे सर्टिफिकेट आणि जाहिरातमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरची 2 प्रतिष्ठित व्यक्तींची या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र फॉर्म A आपण नंतर पाहणार आहोत, तो या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाईल. त्यामध्ये वैध परवाना, त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर अधिकारी कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट, डोमासेल, एम्प्लॉईज एक्सचेंज, त्याचबरोबर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर नाहरकत दाखला सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी पदभरती आहे त्यातील जाहिरातीत अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारी संख्येनुसार व उमेदवारी शैक्षणिक पात्रतेनुसार व गुणवत्तेनुसार अल्पसूची शॉर्ट लिस्टिंग करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो लेखी परीक्षेसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया या ठिकाणी कुठल्याही टप्प्यावरती करण्यात येणार आहे. ओके, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही महत्वाची सूचना आहे. त्यामध्ये हा फॉर्म संगणक प्रणालीद्वारे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने छाननी केली जाणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुमची जी छाननी असते ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. म्हणून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जी योग्य माहिती आहे ती तुम्हाला भरायची. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज करत असताना 1000 रुपये पेमेंट एक गेटवे पेमेंटद्वारे तुम्ही सुद्धा करायचे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करताना शक्यतो वेब ब्राउझरचा या ठिकाणी वापर करायचा आहे. त्याचबरोबर फोटो आणि सही 40 KB पर्यंत तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना एकाच खंडपीठ म्हणजे आस्थापना म्हणजे मुंबई मुख्यालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ यासाठी तुम्हाला माहिती भरायची. त्याचबरोबर उमेदवार माहिती भरत असताना संपूर्ण नाव, स्पेलिंग, जवळच्या उपलब्ध असलेली शैक्षणिक अर्हता नुसारच तुम्हाला अचूक भरायची आहे. त्याचबरोबर उमेदवारांचे आधार कार्ड नंबर सुद्धा अचूक भरायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी त्याची शैक्षणिक माहिती या ठिकाणी SSC, HSC, डिप्लोमा डिग्री किंवा टायपिंग एक्सपिरियन्स वगैरे सगळी माहिती या ठिकाणी अचूक तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी तिने आणि तिचे चरित्र प्रमाणपत्र बरोबर फॉर्म A सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर फोटो आणि सही 40 KB पर्यंत मला अपलोड करायचे. आय एग्री करून तुम्ही फॉर्म सबमिट करा. रजिस्ट्रेशन नंबर आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थ डेट टाकून त्याची प्रिंटआउट सुद्धा काढायची आहे. ते मित्रांनो जो फॉर्म A आहे तो कशा पद्धतीने भरला जातो तो पाहणार. त्यामध्ये स्त्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. तुम्ही तुमचं गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा आणि किती वर्षापासून राहतात ते लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या गावाचं नाव आणि दिनांक लिहायचं आहे आणि जे प्रमाणपत्र देणार आहे त्याचं नाव सही करायचे. नाव, व्यवसाय कोणता आहे तो, पत्ता आणि भ्रमणध्वनी लिहायचे. मग लक्षात घ्या, तुम्हाला 2 प्रतिष्ठित व्यक्तींची या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र लिहायचे. त्यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक किंवा जी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वगैरे कोण असतात मोठ्या लेवलवरती, तलाठी, ग्रामसेवक वगैरे त्याची तुम्ही घेऊ शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बॉम्बे हायकोर्ट शिपाई कार ड्रायव्हर याचा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.